नमस्कार, स्वागत आहे तुमचं आईची माया चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सरीचा सिलेबस किती असतो, काय काय असतो, कोणते सब्जेक्ट असतात याविषयी माहिती मिळवून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इंग्लिश सब्जेक्ट विषयी माहिती मिळवूया। नर्सरीमध्ये इंग्लिश सब्जेक्ट असतो। तर इंग्लिश सब्जेक्टमध्ये प्री रायटिंग स्ट्रोक शिकवले जातात। 3 वर्षाच्या लहान मुलांना पेन्सिल कशी पकडायची, पेन्सिल पकडून किंवा कलर पकडून जे आहे क्रेयॉन्स पकडून त्याच्याने स्टँडिंग लाईन शिकवल्या जातात। स्टँडिंग लाईन ज्या आहेत त्या शिकवल्या जातात। डॉट डॉट वर ट्रेस करायला सांगितलं जातं। स्लिपिंग लाईन शिकवल्या जातात, स्लांटिंग लाईन शिकवल्या जातात, कर्व लाईन शिकवल्या जातात। कर्व लाईन मध्ये राईट कर्व, लेफ्ट कर्व, डाऊन, अप आणि पूर्ण राऊंड सर्कल अशा प्रकारे मुलांना डॉट डॉट वर ट्रेसिंग करायला शिकवता आणि हळूहळू मुलं जे आहेत ते ट्रेसिंग न करता स्वतः पेन्सिल धरून लिहायला शिकतात। नंतर आहे कॅपिटल लेटर। कॅपिटल लेटर जे आहे A to Z नर्सरीमध्येच मुलांना शिकवलं जातं। त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन लेटर्स ओळखायचे, A फॉर ऍपल, B फॉर बॉल असे लेटर्स ओळखायला, वाचायला आणि लिहायला सुद्धा शिकवलं जातं। ट्रेसिंग विथ डॉट्स, डॉट डॉट वर ट्रेसिंग करून लिहायला शिकवलं जातं। ऑब्जेक्ट रिलेटेड टू इच अदर, तर कोण ऑब्जेक्ट दाखवून, समजा ऍपल, ऍपलचा फर्स्ट लेटर काय आहे तर A, बॉलचा फर्स्ट लेटर काय आहे B, तर चित्र दाखवून, पिक्चर दाखवून, एखादी वस्तू दाखवून त्याच्याशी रिलेटेड जे लेटर आहे ते ओळखायला सांगितले जातात। नंतर इंग्लिशमध्ये मॅच द सेम लेटर्स, मग जे सिमिलर लेटर असतात A ला A मॅच करायचा, B ला B मॅच करायचा, कॅपिटल लेटर्स शिकवले जातात। त्याच्यामुळे कॅपिटल लेटर्स जे आहेत सेम लेटर मॅच करायला शिकवले जातात। मॅच द पिक्चर विथ इट्स फर्स्ट लेटर, पिक्चर काढलं जातं आणि त्याच्या फर्स्ट लेटरला, जसं अम्ब्रेलाचं चित्र असेल तर U ला मॅच करायचं, फिशचं चित्र असेल तर F ला मॅच करायचं। अशा प्रकारे मॅच द पिक्चर विथ इट्स फर्स्ट लेटर आहे। राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर, इथे ओळखायचं आहे, मॅच करायचं आहे आणि ह्या प्रश्नामध्ये त्यांना स्वतः लिहायचं आहे। पिक्चर बघून त्याचं फर्स्ट लेटर जे आहे ते लिहायचं आहे कॅपिटलमध्ये। नंतर पुढचा प्रश्न असा येतो, मॅच द लेटर विथ द करेक्ट ऑब्जेक्ट, करेक्ट ऑब्जेक्ट सोबत पिक्चर जे आहे ते मॅच करायचं आहे। सर्कल द ऑड वन, मग त्याच्यामध्ये 4 लेटर दिले जातात, जसं कॅपिटल्स आहेत त्याच्यामध्ये A, C, A, मग याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे, C वेगळा आहे तर C ला सर्कल करायचं। अशा प्रकारे सर्कल द ऑड वन मध्ये जे ऑड लेटर आहे त्याला सर्कल करायला सांगितलं जातं। फिल इन द मिसिंग, A to Z जे आहे त्याच्यामध्ये काही लेटर मिसिंग असतात आणि ते मिसिंग लेटर जे आहे ते मुलांना भरायचे असतात। तोपर्यंत मुलांना ABCD Z पर्यंत सिक्वेन्सने शिकवली गेलेली असते, रोज त्यांच्याकडून म्हणून घेतलेली असते, मुलांची A to Z पार्ट पण झालेली असते आणि मुलांना लिहिता पण येत असतं। तर ते फिलिंग द मिसिंग लेटर्स आहे। सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चर शिकवले जातात, छोटे छोटे सेंटेन्स शिकवले जातात। आय एम अ गर्ल, आय एम अ बॉय, आय एम 3 years old, माय नेम इज, माय फादर्स नेम इज, तर तसे छोटे छोटे सेंटेन्सेस जे आहेत ते मुलांना शिकवले जातात। व्होकॅब्लरी बिल्डिंग, वेगवेगळे जे इंग्लिशमधले शब्द आहेत त्यांची ओळख करून दिली जाते। व्होकॅब्लरी म्हणजे शब्द, नवीन शब्द त्यांना माहीत करून दिले जातात आणि ते शब्द त्यांना शिकवले जातात। फोनिक साऊंड फॉर अल्फाबेट्स, तर अल्फाबेटसाठी जे फोनिक साऊंड्स आहे याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर जसं A साठी ॲ साऊंड येतो, B साठी ब, C साठी क, D साठी ड, असं फोनिक साऊंड जे आहे अल्फाबेटसाठी कोणते येतात ते शिकवले जातात। इंग्लिशमध्ये राईम्स जे आहे दर महिन्याला 4 पोएम्स जे आहे या जनरली 4 राईम्स जे आहे ते शिकवले जातात। काही डिक्टेशन वर्ड सुद्धा मुलांना शिकवले जातात। तर हा इंग्लिशचा सिलेबस आहे। हा एवढा सिलेबस पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की बापरे, 3 वर्षाच्या मुलाला एवढा अभ्यासक्रम, तर हा पूर्ण वर्षभराचा अभ्यास आहे। याच्यामध्ये मंथली सिलेबस जो आहे तो डिवाइड होतो, दर महिन्याला थोडा थोडा शिकवला जाता आणि विथ कलरफुल पिक्चर्स, खूप छान सिलेबस चे पुस्तकं असतात, पिक्चर पाहून पाहून मुलं शिकतात। मॅथ्स मध्ये काय शिकवलं जातं,
जनरली मॅथ्समध्ये नंबर्स 1 to 20 शिकवले जातात. त्याच्यामध्ये नंबर्सचं आयडेंटिफिकेशन 1 2 3 4 5 जे आहे ते नंबर कोणते आहे ओळखायचे आणि लिहायला शिकायचे. ट्रेसिंग विथ डॉट्स, पहिले डॉट डॉटवर शिकवले जातात. नंतर नंबर्स 1 to 30 ओरल काउंटिंग, तर ओरल 1 to 30 रोज म्हणून घेतलं जातं आणि लिहायला 1 to 20 पर्यंत शिकवलं जातं. नंतर नंबर व्हॅल्यू, प्रत्येक नंबरची आपली व्हॅल्यू असते. नंबर ओळखायला, आयडेंटिफाय करायला, त्या काउंट करून त्याला शिकवलं जातं. काउंट अँड सर्कल द नंबर. ऑब्जेक्ट दिलेले राहतात, पिक्चर दिलेले राहतात, ते किती आहे काउंट करायचे आणि करेक्ट नंबरला सर्कल करायचं. मॅच द नंबर टू द ऑब्जेक्ट. मग नंबर जे आहे ते एकीकडे नंबर दिलेले असतात, एकीकडे पिक्चर ड्रॉ केलेले असतात. तर किती पिक्चर्स आहे ते काउंट करून त्या करेक्ट नंबरला मॅच करायचे आहेत. काउंट अँड राईट द नंबर्स. नंबर काउंट करून राईट म्हणजे लिहायचं आहे. पिक्चर्स दिलेले राहतील, समजा 7 ऍपल्स दिलेले राहतील तर 7 ऍपल्स काउंट करायचे आहे आणि मुलांना स्वतः तो नंबर लिहायचा आहे. काउंट अँड मॅच द सेम ऑब्जेक्ट. सेम ऑब्जेक्ट सारखे जे चित्र आहे ते मॅच करायचे आहेत. सर्कल द ऑड वन. जसं मी इंग्लिशमध्ये सांगितलं की गटातनं बसणारा वेगळं अक्षर जे आहे, इथे गटातनं बसणारा वेगळा नंबर दिलेला राहील, त्या नंबरला सर्कल करायचं आहे. बॅकवर्ड काउंटिंग. बॅकवर्ड काउंटिंग जे आहे ते खूप मजेशीर असतं, मुलांना खूप आवडतं. 10 to 1 उलट काउंटिंग करायचं आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि मुलं खूप आनंदाने ते करतात. ते फक्त ओरलसाठी येतं, पण बॅकवर्ड काउंटिंग जी आहे ती केल्याने ब्रेनची एक्सरसाइज मुलांची छान होते. शेप्स. आयडेंटिफिकेशन ऑफ शेप्स. ट्रायंगल, सर्कल आणि स्क्वेअर जो आहे हे 3च शेप सुरुवातीला नर्सरीमध्ये शिकवले जातात. प्री मॅथ्स कन्सेप्टमध्ये मुलांना बिग, स्मॉल, टॉल अँड शॉर्ट, हेवी अँड लाईट, मोर अँड लेस, वेट अँड ड्राय, फुल अँड एम्प्टी याच्या कन्सेप्ट शिकवल्या जातात. ऑपोजिट वर्ड्स आहे, हे ऑपोजिट वर्ड जे आहेत चित्रांसहित त्यांना खूप छान प्रकारे पुस्तकामध्ये शिकवलं जातं. फिल इन द मिसिंग नंबर. तर जे नंबर 1 to 20 शिकवून झाले की फायनल एक्झाममध्ये फिलिंग द मिसिंग नंबर्स म्हणजे 1 to 20 मध्ये काही नंबर्स मिसिंग असतात, ते नंबर त्यांना भरावे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डमध्ये हिंदी हा सब्जेक्ट सुद्धा नर्सरी पासून असतो. नर्सरीमध्ये हिंदी सब्जेक्टमध्ये लहान मुलांना स्वर वर्ण शिकवले जातात. अ से आहा. मग त्याचं आयडेंटिफिकेशन आ ई ई उ जे आहे ते सगळे वाचायचे आणि ओळखायचे. ट्रेसिंग विथ डॉट्स. डॉट्सवर ते ट्रेस करायचे असतात, लिहायला शिकवले जातात. ऑब्जेक्ट रिलेटेड टू इच वर्णा. तर प्रत्येक वर्ण जे आहे त्याच्याशी रिलेटेड जे ऑब्जेक्ट आहे त्याची ओळख करून दिली जाते. जसे अ से अनार, आ से आम. मग चित्र पाहून मुलं बरोबर त्याचा वर्ण जो आहे तो ओळखतात. समान अक्षरों का मिलान करे. मग अ से अ मॅच करे, आ से आ, ई से ई असं मॅच करायला दिलं जातं आणि सारख्या अक्षरांना स्वरांना मॅच करायचं असतं. चित्र देखकर अक्षर से मिलाओ. जसं ईक असेल तर ई से ईक, उल्लू, उ से उल्लू. तर ते चित्र बघून त्याच्या पहिल्या लेटरशी जे आहे अक्षराशी जोड्या लावायच्या आहे. चित्र देखकर सही अक्षर पर गोला बनाओ. मग चित्र बघायचं आहे आणि खाली 2 किंवा 3 लेटर दिलेले असतील, स्वर दिलेले असतील, करेक्ट लेटरला सर्कल करायचं आहे. सही वर्ण को रिक्त स्थानों में भरो. मग अ से आहा तक सगळं शिकवून झालं की फायनल एक्झाम मध्ये अ से आहा तक काही लेटर जे आहे ते मिसिंग असतात, ते मध्ये मुलांना भरावे लागतात, स्वतः लिहावे लागतात. तोपर्यंत त्यांना छान अ से आहा लिहायला सुद्धा आलेलं असतं. ईव्हीएस सब्जेक्ट. ईव्हीएस मध्ये मुलांना माय सेल्फ, पार्ट्स ऑफ बॉडी, सेन्स ऑर्गन, माय फॅमिली, होम. होम मध्ये बेडरूम. बेडरूम मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात, बाथरूम मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात, किचन मध्ये, लिव्हिंग रूम मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात, लिव्हिंग कशाला म्हणायचं, बाथरूम कशाला म्हणायचं, बेडरूम कशाला म्हणायचं, किचन कशाला म्हणायचं, याच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात आणि कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी असते, कोणत्या रूम मध्ये काय असतं हे मुलांना वस्तूंची ओळख जी आहे ती शिकवली जाते. क्लोथ्स अँड ॲसेसरीज. मग मेल फिमेल कोणते क्लोथ्स घालतात, कोणत्या सीझन मध्ये आपण कोणते क्लोथ्स घालतो, ॲसेसरीज वापरतो, त्याच्याबद्दल याच्यात माहिती असते. क्लीनलीनेस अँड गुड हॅबिट्स. मुलांना स्वच्छतेसाठी आणि चांगल्या सवयींसाठी
जे आहे शिकवलं जातं. जंक फूड अँड हेल्दी फूड. जंक फूड जे आहे ते आपण कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे किंवा अवॉइड केले पाहिजे आणि हेल्दी फूड खायला पाहिजे. हे लहानपणी चित्रांच्या द्वारे काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे हे मुलांना शिकवलं जातं. रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक लाईट्स जे आहेत ते मुलांना शिकवले जातात. यूज ऑफ डस्टबिन शिकवलं जातं. इमोशन्स हॅपी, सॅड, अँग्री, स्केअर्ड असे इमोशन्स जे आहेत ते मुलांना शिकवले जातात. आपण कधी आनंदी असतो, कधी दुःखी असतो, कधी रागात असतो, हे जे वेगवेगळे स्माइली इमोजी असतात त्याच्याद्वारे मुलांना शिकवलं जातं. यूज ऑफ मॅजिक वर्ड्स. मग थँक्यू केव्हा म्हणायचं, प्लीज केव्हा म्हणायचं, सॉरी केव्हा म्हणायचं हे मुलांना शिकवलं जातं. नंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे त्यांना जीके. जीके मध्ये मुलांना कलर्स ओळखायला शिकवले जातात. वेगवेगळे कलर्स जे आहेत त्या कलर्सची ओळख करून दिली जाते. कलर्स ओळखायला शिकवले जातात. फ्रुट्स जे आहे ते पिक्चर दाखवून पिक्चर सोबत ह्या फ्रुट्सला इंग्लिशमध्ये काय नाव आहे फ्रुट्स शिकवले जातात. ॲनिमल्समध्ये वाईल्ड ॲनिमल, डोमेस्टिक ॲनिमल, पेट ॲनिमल, वॉटर ॲनिमल हे सगळे प्रकार शिकवले जातात. बर्ड्स, इन्सेक्ट, फ्लावर्स, व्हेजिटेबल्स, व्हेइकल्समध्ये लँड व्हेइकल्स जमिनीवर चालणारे वाहने, वॉटर व्हेइकल्स पाण्यावर चालणारी वाहने आणि आकाशामध्ये उडणारी वाहने, ही तिन्ही व्हेइकल्स जी आहे यांची ओळख करून दिली जाते. कम्युनिटी हेल्पर्स जसं टीचर, डॉक्टर, कॉबलर असे आपल्याशी संबंधित जे लोक असतात जे आपल्याला मदत करतात आपल्या कम्युनिटीमध्ये, अशा कम्युनिटी हेल्पर्सची सुद्धा मुलांना ओळख करून दिली जाते. नंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. मुलांना म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची ओळख करून दिली जाते. कोणत्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात. यंग वन्स ऑफ ॲनिमल्सचे जे बेबीज असतात त्या बेबीजला काय म्हणतात, जसं डॉग, पपीज, कॅट, किटन, काऊ, काल्फ अशा प्रकारे ॲनिमल्सच्या बेबीला काय म्हणतात ते मुलांना शिकवलं जातं. सीझन्स. आपल्या इंडियामध्ये कोणते कोणते सीझन्स आहे, समर सीझन, रेनी सीझन, विंटर सीझन, त्याची ओळख जी आहे ती मुलांना करून दिली जाते चित्राद्वारे. राईम्स अँड मॉरल स्टोरीज. तर रायमिंग पोएम्स ज्या आहेत त्या असतात मुलांना आणि मॉरल स्टोरीज तर जवळपास पूर्ण सिलेबसमध्ये 8 ते 10 स्टोरीज ज्या आहेत छोट्या छोट्या स्टोरीज मुलांना शिकवल्या जातात. त्याच्यातून मुलांना मॉरल जे आहे ते पण मिळतं, शिकायलाही मिळतं आणि बऱ्याच मुलांकडून बोलून रोज ते पाठ सुद्धा करून घेतलं जातं. अशा प्रकारे बघताना तर हा खूप मोठा सिलेबस वाटेल, पण हा पूर्ण वर्षभराचा सिलेबस जो आहे तो मंथ वाईज जो आहे थोडा डिवाइड करून खूप छान प्रकारे चित्राद्वारे मुलांना शिकवला जातो. आता दाखवला गेलेला सगळा सिलेबस जसाच्या तसाच पुस्तकामध्ये येईल असा नाही. शाळानुसार किंवा जे शाळा वापरत असलेले पब्लिकेशन जे बुक्स आहे त्या बुक्सनुसार थोडाफार डिफरन्स हा असू शकतो. सिलेबस कमी जास्त असू शकतो. एसएससीच्या मुलांना याच्यापेक्षाही कमी सिलेबस असतो. एसएससीच्या मुलांना 1 to 10 नंबर्स असतात, A to Z कॅपिटल लेटर्स असतात. तर याच्यापेक्षा थोडा कमी सिलेबस हा एसएससीच्या मुलांचा असतो. पण बहुतेक करून नर्सरीच्या मुलांना जेवढा जनरल सिलेबस हा आला पाहिजे तेवढा सगळा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.